राहून या देशामध्ये नवीन इकॉनॉमिक पॉलिसी आणली होती आणि या न्यू इकॉनॉमिक पॉलिसीच्या नुसार स्पेशल इकॉनॉमिक झोन, शिक्षणाचे प्रायव्हेटायझेशन आणि कंपन्यांचे प्रायव्हेटायझेशन करण्याची सुरुवात केली. आणि यामुळे या देशामध्ये आधुनिक भारतामध्ये परत मनुस्मृती निर्माण करण्याची, मनुस्मृती लागण्याचं षडयंत्र ब्राह्मणांनी केलं. तसं मनुस्मृतीने आम्हाला अधिकार नाकारले होते. आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता. या देशातील SC ST OBCला शिक्षणाचा अधिकार नव्हता, संपत्ती ठेवण्याचा अधिकार नव्हता व शस्त्र ठेवण्याचा अधिकार नव्हता. आज प्रायव्हेटायझेशनमुळे गव्हर्नमेंटच्या कंपन्या बंद होत आहेत, प्रायव्हेट होत आहेत. आणि त्या प्रायव्हेट कंपनीमध्ये बाबासाहेबांनी निर्माण केलेले जे कामगारांसाठी जे कायदे होते 195 ते कायदे तिथे नसणार आहेत. तिथं हायर अँड फायरची पॉलिसी असणार आहे. तिथं जेव्हा त्यांना गरज आहे तुम्हाला घेतलं जाणार, तुम्हाला 8 तासाचा पगार दिला जाणार आणि 16 तासाचं काम करून घेतलं जाणार. तिथं तुम्हाला कुठलीही सिक्युरिटी नसणार आहे, म्हणजे तुम्हाला हतबल करण्यात येणार. तर यासाठी नवीन पॉलिसी ब्राह्मण या देशामध्ये रुजवतो. आणि त्याचप्रमाणे शिक्षणामुळे बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूर आहे. शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन चाललं. 2007 मध्ये पनवेलच्या कळंबोलीमध्ये MGM म्हणून एक कॉलेज आहे. एक उदाहरण देतो समजण्यासाठी. प्रायव्हेटायझेशन, शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन नेमकं काय असतं. तर 2007 मध्ये MGM म्हणून एक मेडिकल कॉलेज आहे कळंबोलीमध्ये. तिथं जर तुम्ही CET जे असते MBBS साठी ती जर तुम्ही दिली, तुम्हाला चांगले मार्क्स पडले, तुम्हाला तिथे ॲडमिशन भेटणार. 25,000 5 वर्षाची फी होती, कारण तिथं गव्हर्नमेंटची ग्रँट त्यांना लागू होती. 2007 ऑगस्ट 2007 पासून ती ग्रँट सरकारने काढून घेतली आणि ते कॉलेज प्रायव्हेट केलं. आज तिथे MBBSला तुम्हाला कितीही मार्क्स असू द्या, तुम्हाला जर सीट पाहिजे तर 30 ते 40 लाख रुपये. म्हणजे आपण विचार केला पाहिजे. आपण सर्वसामान्य लोक आहेत. आपलं घर विकून, आपलं गावाचं घर विकून सुद्धा आपण आपल्या पोराला डॉक्टर इंजिनियर येणाऱ्या काळामध्ये बनवू शकतो. आपल्या येणाऱ्या पिढीवर गुलामी लादली जाते, याचा आपण विचार केला पाहिजे. ज्या मुलांना शिकवण्यासाठी आपण जीवनभर संघर्ष करतो, त्याचं शिक्षण एवढं महाग करून ठेवण्यात येणार आहे की ते चांगल्या प्रकारे शिकू शकणार. आणि आज जर आपण एका ऑफिसमध्ये जर बाबासाहेबांच्या संविधानामुळे जर ऑफिसर म्हणून आहोत, तिथं झाडू मारायचं काम आपलं पूर्ण करणार आणि आपल्याला फक्त बघत राहावं लागणार. तर याच्या विरोधामध्ये जसं आता महागाईचं मी तुम्हाला सांगितलं की घराचं मेंटेनन्स बघण्यासाठी घर विकावं लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये. तर या सर्व आपल्या समस्या आहेत आणि आपल्या अशा हजारो समस्या आहेत. हजारो फेअरलाईनची आपल्यावर घडलं. भारत सरकारचा रिपोर्ट आहे की 1947 पासून या देशामध्ये रोज फेअरलाईनची आणि त्यापेक्षाही जास्त घृणास्पद गोष्टी रोज घडतात. फक्त फरक एवढा की फेअरलाईनची आपल्याला माहिती पडलं आणि बाकीच्या गोष्टी माहिती पडू. उगवणारा प्रत्येक सूर्य आपल्या समाजामध्ये फेअरलाईनची घेऊन येतो. ही आपली समस्या आहे आणि हजारो समस्या आहेत. आणि या सर्व समस्यांचं मूळ कारण आपण गुलाम आहोत हे आहे. आणि जर गुलामी ही आपली सर्वात मोठी समस्या असेल तर त्याच्यावर मार्ग हा फक्त आणि फक्त स्वातंत्र्याचं आंदोलन असणार. आणि या देशामध्ये स्वातंत्र्याचं आंदोलन फक्त आणि फक्त भारत मुक्ती मोर्चा निर्माण करतो. तर इथे उपस्थित सर्व मूलनिवासी बहुजन यांना मी अपील करेन की भारत मुक्ती मोर्चातर्फे चालवण्यात येणाऱ्या जन आंदोलन, राष्ट्रव्यापी जन आंदोलन निर्माणामध्ये आपण सक्रिय सहभाग घ्याल व मूलनिवासी महापुरुषांचं आंदोलन पूर्ण करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्याल अशी मी अपेक्षा आपल्याकडून बाळगतो. कारण आजपर्यंत आपल्याला आंदोलन माहिती नसेल, आपल्याला संघटन माहिती नसेल, उद्देश माहिती नसेल, नेतृत्व माहिती नसेल, तर ज्या क्षणी आपल्याला आंदोलन माहिती पडतं, शत्रू मित्राची ओळख होते, संघटन माहिती पडतं, मार्ग माहिती पडतो आणि तरी सुद्धा जर का आम्ही घरात बसलो, तरी सुद्धा जर का आम्ही पाठ फिरवली तर आपण मूळ निवासी महापुरुष यांच्याबरोबर गद्दारी केल्यासारखं होईल. तर माझी अपेक्षा आहे की आपण तन मन धनाने भारत मुक्ती मोर्चातर्फे चालवण्यात येणाऱ्या आपल्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभाग व्हाल आणि येणाऱ्या पिढीला आपण स्वातंत्र्य बहाल करू. तर एवढं बोलून मी आजचं भाषण संपवतो. आपण मला शांतपूर्वक ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय भीम. धन्यवाद विकास साहेब. सर्व कर्मचाऱ्यांना असं कर्मठ आणि ग्रामीण व्यवस्थेवर जो